येलकोट येलकोट, जय मल्हार. नमस्कार, मी ओमकार पाटील. मी तुमचं स्वागत करतो आपल्या या नवीन जेजुरी ब्लॉग मध्ये. आज मी आणि आमचा पूर्ण पाटील परिवार आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत खंडेरायाच्या दर्शनाला. तर तुम्हीही चला माझ्यासोबत खंडेरायाचं दर्शन करू आणि खंडेरायाची जेजुरी बघू. गड दाखवता दाखवता मी तुम्हाला गडाबद्दल आणि खंडेरायांबद्दल माहिती सांगतो. खंडेरायांचे जेजुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. खंडोबाला मल्हार, मार्तंड, खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते. खंडेरायाला मल्हार का म्हणतात माहिती आहे का? एका दंतकथेनुसार 2 राक्षस मनी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्मा खुश झाले. त्यांनी मनी आणि मल्लला वरदान दिले. त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले. मनी आणि मल्लचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला व मनी व मल्ल यांच्याशी भीषण युद्ध केले. त्यात मल्ल राक्षसाचा वध केला, म्हणून खंडेरायाचे नाव मल्हारी असे पडले. गडावरती आपल्याला उमाजी नाईक यांचा पुतळा बघायला मिळतो. इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारा हा आद्यक्रांतिकारक ह्याच परिसरात जन्मलेला. त्यानंतर गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने तब्बल 20 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा हा पुतळा आहे. गडावरती चढत असताना आपल्याला जागोजागी संबळ वाजवणारे वाजंत्री दिसतील. डाव्या बाजूची वेस ओलांडल्यानंतर एक चौथरा आहे. त्याच ठिकाणी शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज या पितापुत्राची भेट झालेली असे दाखवले आहे. त्या ठिकाणाहून खालच्या बाजूस डोकावून पाहिल्यास संपूर्ण जेजुरी शहर दिसून येतो. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना सुमारे 200 पायऱ्या चढून यायला लागतात. 9 लाख पायरीचा डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. हे मंदिर काळ्या दगडापासून बनलेले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हे मंदिर बांधले गेले असे भिंतीवरील अंकित केलेल्या शिलालेखानुसार दिसून येते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या ह्या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाळा आणि खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहेत. जेजुरी मंदिर त्याच्या उत्साही विधींसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः प्रसिद्ध भंडारा उत्सवासाठी, जिथे भाविक हवेत भंडारा उधळतात, ज्यामुळे मंत्रमुग्ध करणारा सोनेरी पिवळा देखावा तयार होतो, जो समृद्धी आणि पवित्रता आणि भगवान खंडेरायाच्या भक्तीचे प्रतीक आहे. मंदिराच्या समोरच देवाला पेटत्या दिवटीमध्ये तेल अर्पण केलं जातं. मंदिराच्या डाव्या बाजूस खंडेरायाची खंडा नावाची तलवार ठेवली आहे. त्याची माहिती त्याच्या बाजूलाच तक्त्यावर नमूद केलेली आहे. अशी ही सोन्याहूनही पिवळी माझ्या खंडेरायाची जेजुरी आहे.
अनेकांचा असा विश्वास आहे की भंडारा उधळण्याची ही परंपरा प्राचीन भारतीय परंपरेतून आली आहे. वधू आणि वरांना रोगप्रतिकारक शक्तीचे रक्षण करण्यासाठी अँटीसेप्टिक एजंट म्हणून हळद लावण्याची ही परंपरा आहे. कारण की हा सण भगवान खंडोबा आणि त्यांच्या पत्नी म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्याचा उत्सव आहे. जेजुरी गडावरील ह्या विष्णू पादुका तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितल्या असाल, परंतु तिथे आता जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने गाड बसवण्यात आलेला आहे. गडावरून खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिल्यास तिथूनही पूर्ण जेजुरी शहर दिसून येतो. खंडेरायाचा दर्शन आणि गड पाहून झाल्यानंतर आम्ही पोचलो देवाचा अभिषेक करण्यासाठी. करायचे माझ्या मागे म्हणे मला खंडेराया जेजुरी गडावर परिवार गडी भंडार पाठीशी राहा सेवा महाराज की. अभिषेक झाल्यानंतर आम्ही आलो खंडेरायाची तळी भरण्यासाठी. म्हणायचं आपल्या घरातील दुःख फेकायचं आणि खंडेरायाला सुख मागायचं. देवाकडे तोंड करा सर्वांनी, टाका सगळ्यांनी सदानंदाचा नवापर्यंत सर्वांनी हातावा बोला सदानंदाचा नागरदुम नगारा पुण्याची जेजुरी देवाले जेजुरा हिरा घोडा भाऊ में तोडा उंबरेकर गुटा बेंबी हीरा मस्तकी पूरा अंगा गडावरील सर्व विधी झाल्यानंतर आम्ही गडावरून खाली निघालो खंडेरायाचा गोंधळ घालण्यासाठी. आता आपण आलोय रूम वरती, जिथे आम्ही 2 दिवस वस्ती केली. बाईची झाली 5 दिवस तुम्ही त्यांच्या हातचं काय खायचं नाही, घरात शिवायचं नाही. त्या बाईनी त्याला म्हणतात पाळलो आणि घरात जेजुरीमधली साखळी तोडण्याची ही परंपरा. साखळी तोडणे ही एक धार्मिक परंपरा आहे जी विशेषतः नवस्फूर्तीसाठी केली जाते.
जय मल्हार. आता सहपरिवार कडी साखळी आपल्या कुटुंबात देवाचा आशीर्वाद आपण घरी घेऊ शकतो. आम्ही देवाचं साखर ते कडी घरी न्यायची पूजून घ्यायची देवासमोर तिचं पूजन करायला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.